नमस्कार मित्रांनो, आज आपण प्री IVF हिस्ट्रोस्कोपी कधी करायची आणि काय करायची याच्यासाठी बघूया। आज एक पेशंट आहे ज्याचे आपण फायब्रॉइड म्हणजे ज्याला आपण गाठ म्हणतो गर्भाशयाची ती काढलेली आहे आणि हिस्ट्रोस्कोपी करणार आहोत। हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या आत बघणं, कारण का कधी कधी जेव्हा आपण गाठ काढतो ती गाठ काढल्यानंतर जी आतली कॅव्हिटी असते ती ओपन होते आणि सुचर घेताना ती आतली कॅव्हिटी व्यवस्थित आहे की नाही बाळ सोडण्याच्या आधी बघावं लागतं, त्याला हिस्ट्रोस्कोपी म्हणूया। चला मग आपण तेवढं बघू। आजचा दिवस हा चालू होतो तेव्हा जस्ट लाईक अ वन यू हॅव टू गो इन द OT विथ द पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड, विल डू द प्रोसिजर अँड कम आउट। कम। स्टेरिलिटी ही बघायला लागते। सिस्टरने ऑलरेडी ट्रॉली केलेली आहे। लेट्स डू अ सर्जिकल स्क्रब वॉश and once the wash has been done, already it has been painted, patient is anesthetized with the sedation, and now we go with the procedure itself. So let's see how the uterus is going to show today. That is the womb, ज्याला गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये बघतात। चला बघूया। चला, ऑलरेडी पेशंट इज ड्रेप अँड पेंट। कम इनसाइड। स्टेरिलिटी हा महत्त्वाचा प्रकार आहे, कारण का आता आपण जेव्हा हिस्ट्रोस्कोपी करतो आणि ते सुद्धा इन्फर्टिलिटीच्या दृष्टीने, माझ्या मते जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो स्टेरिलिटी प्लेज अन इम्पॉर्टंट रोल। आणि जेव्हा स्टेरिलिटी ह्याच्यासाठी आपण हे गाऊन आणि स्टरलाइज स्क्रब्स घालावे लागतात। We are going to do a painting and draping of this procedure. The procedure will be very simple. It's a office hysteroscopy. The patient is admitted. Patient सकाळी येतो उपाशी पोटी आणि 2 तासांनी घरी जाणार आहे आणि हे आपण सगळं दाखवणार आहोत। तर आता आपण चालू करूया हिस्ट्रोस्कोपी। आपण जे चालू करतोय त्याच्यामध्ये फक्त कोणी लागत नाही। इट इज जस्ट अ डे अँड स्केअर। सिस्टर गिव्ह मी अ कॅमेरा लाईट सोर्स सो इट विल बी डन। सो दिस इज अ camera where we have to put into the scope and it will go. This is the camera system. The camera is going to get attached. So हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय की दुर्मिणीतनं गर्भाशय बघणं। दुर्मिणीतनं गर्भाशय बघणं म्हणजे हे जे स्कोप आहे हा गर्भाशयाच्या आतमध्ये जातो आणि मग आपल्याला कळतं। लाईट सोर्स ह्याच्यासाठी, कारण का गर्भाशयाच्या आतमध्ये पोकळी असते। कुठल्याही पोकळीमध्ये आपण जाताना आपल्याला लाईट याची गरज असते, त्याच्याशिवाय विजन दिसणार नाही। सो दिस इज अ लाईट सोर्स. So you can see the light source is attached. Can I have the light on? You can see the light which is on the tip of my finger. Now there is a water. The water is the everything we need is a water. Water म्हणजे काय? पाण्याने ते गर्भाशय आपण डिस्टेंट करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये बघणार आहोत। So this is the water. This is a light source. This is a camera, and this is the man behind the camera. So let's do it and we'll be up. This is the hysteroscopy wherein we are going to do diagnostic after the post myomectomy. You can see the ostia, you can see the lateral wall which is little bit convergent, not that much. This is the cavity on this side. This is again on that side. We are going to do a metroplasty. This is the Caesar, hysteroscopic Caesar आपण यूज करतो। This is on the right side. We are going to operate on the right side of the patient. You can see this is the lead which is there and we are going to take care of it. So it is just a uterine cavity which is going to get enhanced, and this can be again find it out by doing the 3D ultrasonography. आपण ह्याच्यानंतर 3D ultrasonography करतो आणि युट्राइन व्हॉल्यूम बघतो। युट्राइन व्हॉल्यूम म्हणजे गर्भाशयाच्या आतलं जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी 9 महिने 9 दिवस घेण्यासारखी आहे की नाही। आणि ह्या सर्जरी जी आपण करतो आहोत आज त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की त्याची कॅपॅसिटी गर्भाशयाची वाढते की नाही। आणि गर्भाशयाची कॅपॅसिटी वाढली की ऑटोमॅटिकली जी प्रेग्नन्सी आपण ठेवणार आहोत IVF करून
ती व्यवस्थित वाढेल आणि त्यांना परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी किंवा अशा काही संकटातनं जावं लागणार नाही पेशंटला. सो दिस इज अ प्रोसिजर की ज्याच्यामध्ये गर्भाशयाची कॅव्हिटी जर स्मॉल असेल, आधी आम्ही यांचा 3D अल्ट्रासाऊंड केला होता पेशंटचा आणि 3D अल्ट्रासाऊंडमध्ये त्याची कॅव्हिटी कमी होती, ती कॅव्हिटी एक्सपांड केलेली आहे आत्ता आपण. आणि तुम्ही बघू शकता की या प्रोसिजरनंतर या कॅव्हिटीचा जो फरक येतो त्याच्यामध्ये इट इज अ बेनिफिशियल फॉर द पेशंट फॉर द फ्युचर प्रेग्नन्सी अँड फ्युचर आउटकम. सो ह्याच्यासाठी ह्याला हिस्ट्रोस्कोपिक युट्राइन कॅव्हिटी एनहान्समेंट प्रोसिजर म्हणतात, ती आपण करतो आहोत. आणि हे जर तुम्ही बघितलेत ना, ही पूर्णपणे कॅव्हिटी आहे विच इज क्वाईट एक्सपांडेड. आणि जो मध्ये तुम्हाला रेड डॉट दिसतोय तो ब्लड क्लॉट आहे, तो आपोआप जाईल, त्याला काही करायला लागत नाही. आणि हा डे केअर प्रोसिजर आहे. हार्डली पेशंट आत्ता आलेली आहे आणि 1-2 तासामध्ये पेशंट घरी जाईल. आपण त्यांना स्मॉल सेडेशन देतो, बाकी पेशंटला कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही गोळ्या औषधं दिल्या जात नाही. थँक्यू. आताची ही तुम्ही क्लिप जी बघितली सर्जरीची, त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्याची कॅव्हिटी कमी होती, आतली पोकळी कमी होती. कधी आपण म्हणतो की गर्भाशयाची साईज कमी आहे, तुम्हाला डॉक्टर लोक सांगतात की गर्भाशयाची साईज कमी आहे, मग काय केलं पाहिजे? तर आपण जसं आता बघितलं की सर्जरीने आम्ही त्यांची पोकळी आतली वाढवली, त्याला लॅटरल मेट्रोप्लास्टी म्हणतात. त्यामुळे युट्राइन कॅव्हिटी ही एक्सपांड केली जाते. डेफिनेटली त्याच्यानंतर मेडिकेशन्स घ्यावे लागतात आणि मग तुम्ही जर एम्ब्रियो ट्रान्सफर केलात तर सक्सेसफुल प्रेग्नन्सी म्हणजे ती प्रेग्नन्सीची 7व्या महिन्यामध्ये 6व्या महिन्यामध्ये जो गर्भपात होणार आहे तो आपण टाळू शकतो आणि 9 महिने 9 दिवसाचं बाळ आपल्याला होऊ शकतं. अशा छोट्या छोट्या सर्जरीजच्या स्टोरीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा, कारण काही येणाऱ्या गोष्टी फार इंटरेस्टिंग तुमच्यासाठी असतील. थँक्यू.